मी आत्ताच भूताचा पिक्चर पाहिला. आय एम कम्प्लिटली स्केअर्ड डूड. तो इतकी फाटली ना माझी का होतच जास्त. लाईक असं झालं होतं की मेरे पास कंट्रोल पण नाही होत होतं. इतकी फाटली. जस्ट लाईक मी डिस्ट्रॅक्टसाठी काय करत होतो, मी मोबाईलमध्ये तोंड टाकून राहिलो, मोबाईलमध्ये इंस्टाग्रामिंग करून राहिलो. डूड इट इज लाईक अरे भाऊ, आय डोंट नो बट सच में यार, म्हणजे जस्ट लाईक माझ्यामध्ये काहीतरी जेन्युइन प्रॉब्लेम आहे का समथिंग लाईक दॅट. बट आय जस्ट लाईक बहुत भीती लागते मला अशा गोष्टीची, म्हणजे जे अशी रेप्रेझेंट करते भीती. लाईक सो काइंड ऑफ लाईक दॅट आय एम बीइंग रिअली स्केरी अबाउट दिस थिंग. वेल स्केरी म्हणजे हाऊ स्केरी इज दॅट, म्हणजे लाईक ते डायरेक्टर किंवा जे रायटर किंवा वॉट एव्हर एडिटर असतात, जे अशा प्रकारे म्युझिक इनबिल्ड करतात त्याच्यामध्ये, जे म्युझिकनीच नाही का माणूस ऍक्च्युली घेऊन जातो या गोष्टीमुळे. ऍक्च्युली व्हिज्युअलायझेशन किंवा प्रॅक्टिकली मध्ये असं काही खास काही होत नाही. जस्ट लाईक माणूस उडून राहिला, चालून राहिला, हवेत बळून राहिला, किंवा त्याचे डोळे चमकून राहिले, किंवा काइंड ऑफ लाईक दॅट, वॉट एव्हर इट फिजिकल हॅपन, बट इट रिलेट्स विथ द म्युझिक दॅट मेक्स इट मूवीज रिअली हॉरर. जेव्हा तो टर्न होते, जेव्हा तो उठते, जेव्हा तो डोळे उघडते, जस्ट लाईक जेव्हा ते फचाक 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 वाली म्युझिक लागते ना, लाईक भाई डर जाता हो यार. लाईक ते फिल्म मेकिंगचं एक ऑथेंटिकेशन असते, किंवा काइंड ऑफ लाईक दॅट त्यांची प्रोटोकॉल वगैरे असते. किंवा समजा हॉरर मूवी बनवायची असेल तर अशा प्रकारे त्यांची एक प्रायोरिटी असते की आपल्याला अशाप्रमाणे मूवी बनवायची आहे. सो इट जस्ट लाईक इट हॅज टू बी अ हॉरर साऊंड, समथिंग लाईक दॅट. तर त्याच्यामुळेच ते फिल्म कशी एक प्रकारे हॉरर मूवी बनवून जाते. वेल एक गोष्ट हे आहे की मी आता मूवी बघितली होती स्त्री. आय जस्ट वॉच दी स्त्री. आणि वैभवला ही मूवी खूप जास्त आवडली. वैभव माझा रूममेट, काल त्यांनी स्टोरी पण सांगितली होती त्याच्याबद्दल, आणि ही लाईक दिस मूवी अ लॉट. त्याला ही मूवी खूप जास्त आवडली, आणि त्याला ही मूवी खूप जास्त आवडली. आणि त्यांनी मग काल मला एक्सप्लेन करून राहिले की इट इज रिअली अमेझिंग, रिअली ऑसम स्टोरी वगैरे वगैरे खूप सांगितलं. मला वाटलं की शायद असेल बा त्या, म्हणजे समथिंग, म्हणजे हॉरर तर असेल बट स्टोरी इज काइंड ऑफ लाईक अ रिअली एक असं काहीतरी झालं असेल तिच्यासोबत जेणेकरून ती एक भूत वगैरे बनली वगैरे. एक व्हेरी स्ट्रॉंग रिझन टू बिकेम अ भूत काइंड ऑफ लाईक दॅट वगैरे वगैरे. सो मला असं वाटलं की शायद मे बी काही ह्याच्यामध्ये असं काही ना काहीतरी राहील वगैरे, बट इट डझंट. या इट रिअली डझंट. वेल आपण समोरून जाऊ यार, ट्रॅफिक पार करून. ओके, सो इट्स लिटरली कुछ भी नाही था ऐसा. मला असं वाटलं की शायद असं काही ना काहीतरी राहील, बट त्याच्यात एक लास्ट टाइम मी मूवी बघितली होती, हॉरर मूवी, जे थिएटरमध्ये बघितली होती, बॉलिवूड मूवी, जे रागिनी MMS2 सनी लिओनीचा मूवी, तो बघितला होता. आणि दॅट मूवी इज अ रिअली हॉरर मूवी, म्हणजे ऍटलिस्ट माझ्यासाठी तरी हॉरर मूवी होती म्हणा. भाय तर राव, मी आप भीतीला पण भेटतो, तर इट जस्ट लाईक मी तर कोणत्याही गोष्टीला भिवून जातो. इट इज लाईक एव्हरी हॉरर मूवी नीड्स टू बी हॉरर. माझ्यासाठी तो हॉरर मूवी असतेच. बट बिहाइंड दॅट स्टोरी वॉज रिअली ग्रेसफुल. बहुत गजबचा एक प्रकारे लोक बघून राहिल्यावर माझ्याकडे यार. लोग देख रहे हैं और जस्ट लाईक मी बोलून राहिलोय, सो इट जस्ट लाईक प्रिटी वियर्ड. आणि इथे काफी सारे लोक आहे इथे, आणि हाऊ वुड आय मॅनेज ऑल दोज पीपल्स. बट डोंट थिंक अबाउट देम अँड जस्ट think about yourself, and that is a really important thing for you. So let's just focus. Okay, so have you seen this is the traffic park, नागपूर मधला ट्रॅफिक पार्क आहे. समोर गेलो असतो, जाऊ का? ऑफकोर्स जाऊन इतके दूर आलो आहे तर, आणि हे व्हिडिओ फॉर्मेशन मध्ये आहे तर ऑफकोर्स याला रेकॉर्ड करायला हवंच. कारण जसं वर्धेल चौपाटी असते ना,
तर नागपूरची चौपाटी ही नाही आहे, म्हणजे वर्धेमध्ये एकच चौपाटी आहे. सो इट जस्ट लाईक एव्हरी वन इज कम, सो इट जस्ट लाईक तो एक माहोल असतो तिथला. बट नागपूरमध्ये जस्ट रिअली बिग सिटी, अँड बिग सिटी हॅव लॉट्स ऑफ चौपाटी. सो दिस इज दी रिअली नाईस प्लेस असं म्हणता येईल इन धरमपेठ. या म्हणजे धरमपेठमध्ये चौपाटी खूप सारे आहे म्हणा इथे, म्हणजे जस्ट लाईक जसं आपला वर्धा टू वर्धा, बट इथे कसं खूप सारे पार्ट पडून आहे. धरमपेठ, रामदास पेठ, त्याच्यानंतर सीताबर्डी. या म्हणजे प्रत्येकाची एक वेगवेगळी स्पेशालिटी आहे. सो या आणि मी याला एक प्रकारे व्हिडिओ फॉर्मेशन मध्ये रेकॉर्ड करून राहिले. दॅट्स इट. का आपण असं कधी रेकॉर्ड तर करत नाही, बट युजली आपण करून राहिलो आहे. सो दॅट इज गुड. सो या आणि जी चकाचौंध नेहमीच राहते राव, एव्हरी डे, सॅटर्डे असो संडे, कुछ भी हो जाए, बस इथली चकाचौंध तर नेहमीच राहते. एव्हरी वन इज कपल इज हिअर. यस यस. आणि हां, आज कपलची गोष्ट सांगतो. या आज मी स्त्री बघायला गेलो. अलंकार टॉकीज नागपूरमध्ये, धरमपेठमध्ये हे टॉकीज आहे. ओके. सो मी त्या अलंकार टॉकीजमध्ये गेलो, बाल्कनी तिकीट काढली. नो वन वॉज देअर. इट जस्ट लाईक खूपच कमी जण होते. मोजू सांगू किती जण होते? एक करीब 8 कपल असेल आणि मी एकटा. या लिटरली खरं सांगतो, 8 कपल होते आणि मी तिथे फक्त एकटा होतो. कपलमध्ये सगळेच जण होते. त्याच्यात कपलमध्ये वगैरे म्हणजे नवरा बायको असे 2 कपल होते. आणि देन बिफोर मॅरेज मधले करीब 5-6 कपल होते वगैरे. आणि आय वॉज द अलोन ओनली एकटा गाय. या सो हाऊ डू यू, म्हणजे विचार करणं, होल थिएटरमध्ये भूताचा पिक्चर पाहून राहिलो आहे. आणि स्पेशली या भूताच्या पिक्चरसाठी नाही का, ऑफकोर्स नीड सम वन पर्सन. एक पर्सनची गरज असतेच म्हणा. एक पर्सनची गरज असते, जे एक प्रकारे एका भूतीय घर आहे. या हां, एक पर्सनची गरज झाला एकदम कसं नेहमी असते भूता पिक्चरसाठी. आणि सगळ्याजणांनी आपापले पर्सन घेऊन आले आणि आय वॉज अलोन. सो विचार कर मी कशाप्रमाणे भिलो असेल. हा म्हणजे माझी टेंडन्सी भिण्याची इट वॉज लाईक अ रिअली हाय. बट आय डोंट थिंक सो का इतका पण जास्त भयानक नव्हता. या म्हणजे लास्ट टाइम मला कोणता बॉलिवूड मूवी वॉज काइंड ऑफ लाईक अ रिअली हॉरर मूवी फॉर मी की तो रागिनी MMS 2. रागिनी MMS 2 मध्ये ज्याप्रमाणे हॉरर होता आणि ज्याप्रमाणे त्याची स्टोरी लाईन होती, इट वॉज बहुत. Why she walk like that? ती मुलगी का अशी वॉक करत, आय डोंट नो. लाईक नागपूरमध्ये नाही का खूपच असतं, म्हणजे नागपूरमध्ये मुली अशाच एकदम असेच, म्हणजे आपल्या वर्धेमध्ये कसं आपल्याला एवढी चकाचौंध पाहायला भेटत नाही ना. मुली कशा एकदम बिंदास घुमतात तिथे. म्हणजे कपडे, शर्ट्स वगैरे वगैरे. आपल्या वर्धेमध्ये मुली जस्ट लाईक फडकं बांधून ऑल टाइम, सकाळ रात्र संध्याकाळ दिवस कुछ भी हो जाए भाई, फडकं तो बांधेंगे एव्हरी टाइम. बढिया. म्हणजे मोठ्या मोठ्या शहरामध्ये असं असं होत असतेच प्रत्येक ठिकाणी. सो कसा वाटलं तुला मूवी? अरे इथे दुर्गा हे आहे, इथे दुर्गा देवी बसणार आहे आता. सो त्यासाठी डेकोरेशन सुरू आहे इथे कम्प्लीट. हां, तर तुला कसं वाटलं मूवी? या मूवी वॉज रिअली अमेझिंग. काय घर आहे, किती गजब घर आहे यार, बहुतच ऑसम. म्हणजे व्हिडिओमध्ये दिसून राहिलं का नाही माहीत नाही, बट माझे 576 मेगापिक्सलचे डोळे आहेत, त्यामुळे मला एकदम क्रिस्टल क्लिअर दिसून राहिलं आहे. ते घर वॉज काइंड ऑफ लाईक अ रिअली ओल्ड अँड रिअली ऑसम. हां, तर तुला फिल्म कशी वाटली? फिल्ममध्ये हॉरर फॅक्ट खूप कमी होते. मला वाटलं होतं की खूप जास्त राहील,
बट इतके हॉरर फॅक्ट नव्हते म्हणजे एकदम भिण्यालायक वगैरे वगैरे, तर असे हॉरर फॅक्ट वगैरे नव्हते. जे चुडेल किंवा लावडीन किंवा वॉडेवर एक भूत थिंग दाखवला आहे तो इतका जास्त म्हणजे खूप जास्त त्याला स्क्रीन टाइम दिला नाही त्या भूताला वगैरे. कॉमेडी म्हणजे इतकं काही खास कॉमेडी नाही वाटलं. कॉमेडी म्हणजे आय डोंट नो वाय, बट इथं थडथडून हसलो नाही मी. या जस्ट लाईक लिटिल बिट स्माइल अँड खतम. या जस्ट लाईक नेक्स्ट टाइम कोणी तो जोक वगैरे ऐकला तर यू वोंट बी स्माइल, सो जस्ट लाईक दॅट. अनदर थिंग, फिल्ममध्ये जी लँग्वेज वापरली आहे ती काफी राजस्थानी आहे, खूप राजस्थानी आहे. म्हणजे खूप सारे वर्ड राजस्थानी लोकांशी रिलेट करते. म्हणजे समजा जर एक राजस्थानी पर्सन असेल तर तो खूप चांगल्याने समजून घेईल का वर्ड टू वर्ड का व्हॉट एक्झॅक्टली त्याला का म्हणायचं आहे आणि तो का म्हणत आहे वगैरे वगैरे, समथिंग लाईक दॅट. बट त्याच्यामुळे एक प्रॉब्लेम झाला आहे. मग पण बाकीचे म्हणजे राजस्थानी पीपल वुड अंडरस्टँड, बट अदर दॅन राजस्थानी पीपल दे वोंट बी रिअली अंडरस्टँडिंग दिस थिंग. या म्हणजे जस्ट लाईक लिटिल बिट कळून जाते, म्हणजे जस्ट लाईक 100 पैकी जस्ट लाईक 80% लोकांना कळेल का व्हॉट एक्झॅक्टली ही इज सेईंग, बट नॉट 100%. आणि कसं आहे की एक प्रकारे वोकल खूप चांगल्याने मॅचअप झाला पाहिजे ना ऑडियन्स सोबत. म्हणजे ऑडियन्सला कळलं पाहिजे ना का व्हॉट ही इज ट्राईंग टू सेईंग, त्याला का बोलायचं आहे. तर ऑडियन्सलाच नाही कळलं तर इट इज लाईक प्रिटी कॉम्प्लिकेटेड. या म्हणजे एक ऑडियन्सला हलकंसं म्हणजे करीब 70% कळलं, 30% नाही कळलं व्हॉट इज सेईंग. तो इट इज लाईक तुमच्या ऍक्टिंगमध्ये जरी एक चांगली होती म्हणा, म्हणजे राजकुमार रावने ज्याप्रमाणे ऍक्टिंग केली आहे, ज्याप्रमाणे त्याला रायटरने ज्याप्रमाणे त्याला डायलॉग्स दिले आहे वगैरे, इट वॉज लाईक ट्रिमेंडसली बहुत चांगल्याने प्रोसीड केलं आहे किंवा बहुत चांगल्याने एक्झिक्यूट केलं त्यांनी. इट वॉज लाईक रिअली ग्रेट. मला ॲक्टिंगमध्ये काहीच असं हे नाही. कास्टिंग आणि ज्याप्रमाणे त्यांनी हे केलं आहे, एक्झिक्यूट केलं आहे ॲक्टिंग, लाईक रिअली ग्रेट. या बट याच्यामध्ये इथे डिरेक्टर किंवा रायटर वगैरे वगैरे यांची थोडीशी गलती आहे. ते जस्ट लाईक सेव्हरल पीपल वुड अंडरस्टँड दी राजस्थानी लँग्वेज, नॉट एव्हरीवन वुड अंडरस्टँड. आणि हेच समजून घ्यायला पाहिजे होतं. जस्ट लाईक स्टार्टिंगला मला जे बोलत आहे ना, मला काहीच कळलं नाही का व्हॉट इज ट्राईंग टू से. सच में खरं मला कळलंच नाही का का याला का बोलायचं आहे का नाही. सो आय एम जस्ट लाईक प्रिटी कन्फ्यूज का ये हो क्या रहा है, बोलून का राहिला हा वगैरे वगैरे. बट आफ्टर सर्टन डिस्टन्स ऑफ टाइम नंतर नाही का थोडंसं कळायला लागलं, बट नॉट 100%. या म्हणजे जस्ट लाईक मला विचार करावा लागला की व्हॉट ही इज थिंक, व्हॉट ही इज टेलिंग, आणि देन आय एम रिअलायझिंग इट अँड देन ग्रास्पिंग इट. सो इट इज लाईक कोणतरी सिगरेट फुकत आहे ते. LG सॅमसंग. हा तर हे अशा प्रमाणे झालं आहे, म्हणजे अशा प्रमाणे ते खूप कमी लोकांना कळून जात आहे ते, आणि दॅट इज अ रिअली बॅड थिंग. या फिल्ममध्ये चांगलं काय होतं म्हणजे सांगायचं म्हणलं तर फिल्ममध्ये ॲक्टिंग वॉज रिअली ग्रेट. राजकुमार रावनी ज्याप्रमाणे ॲक्टिंग केली आहे, ज्याप्रमाणे एक्झिक्युशन केलं आहे ॲक्टिंगचं, इट वॉज लाईक रिअली ग्रेट, रिअली ऑसम. बहुतच चांगल्याने प्रेझेंट केलं आहे. त्याचे जे मित्र आहेत त्यांनी पण खूप चांगल्याने प्रेझेंट केलं आहे. अदर दॅन दॅट जी ॲक्ट्रेस आहे, नाव काय तिचं, श्रद्धा कपूर, ओके. श्रद्धा कपूरनी मे बी आय डोंट नो, बट मे बी म्हणते मे बी का तिच्या ह्याच्यामध्ये थोडासा लॅगिश आला. म्हणजे लाईक राजकुमार राव वॉज काइंड ऑफ लाईक 100%, पण श्रद्धा कपूर टेन्स टू लाईक 70% असा फील होऊन राहिला होता. वाय? कारण राजकुमार रावने ज्याप्रमाणे एक्झिक्युशन केलं ते बिलकुल राजस्थानी लँग्वेजमध्ये, आणि इट वॉज लाईक रिअली गुड. म्हणजे त्याची लँग्वेज अंडरस्टँड व्हायला थोडा वेळ लागत होता, बट श्रद्धा कपूरची लँग्वेज अंडरस्टँड व्हायला बिलकुल पण वेळ लागत नव्हता.
व्हाय, कारण ती एक प्रकारे तिच्यामध्ये हिंदी पंक्च्युएशन खूप जास्त होतं. सो मे बी शायद मला तिची लँग्वेज समजू येत आहे, म्हणजे तिने तिची एक्झिक्युशनमध्ये थोडासा इम्प्रॉपरनेस दाखवला आहे. या सो पण तिचा स्क्रीन टाइम खूप कमी दिला आहे असं मला वाटतं, ॲज कम्पेअर टू राजकुमार राव ॲज देअर फ्रेंड्स. यांना खूप जास्त स्क्रीन टाइम दिला आहे आणि तिला स्क्रीन टाइम थोडा कमीच दिला आहे. या बट वॉट एव्हर, शी इज अ ॲक्ट्रेस अँड एंड ऑफ द डे वॉज फिल्म जज बाय दी कास्टिंग अँड ॲक्टर अँड ॲक्ट्रेस, दॅट्स इट. बट वॉट एव्हर, म्हणजे इंडियामध्ये नाही का फिल्म नाही त्याच्याचनुसार चालते, गाणे आणि ॲक्टर ॲक्ट्रेस आणि त्यांचे व्हिडिओ वगैरे वगैरे. फिल्मबद्दल काही असं कोणी ऐकत नाही, बोलत नाही वगैरे. कोणी पाहायला गेलं तर पाहायला गेलं, दॅट्स इट, बस. इट वॉज लाईक दॅट. सलमान खानची मूवी असेल, शाहरुख खानची मूवी असेल तर चालून जाईल. ही जस्ट लाईक अशी छोटी फिल्म वगैरे असेल, इट वॉज लाईक अ रिअली अनइझी टू अंडरस्टँड वगैरे वगैरे. सो या, सो फिल्म बघितली मी आणि इट वॉज लाईक अ रिअली नाईस, ऑसम, गजब मूवी होती. या आय वॉज काइंड ऑफ लाईक रिअली इम्प्रेस अबाउट मूवी. अँड इम्प्रेस तर नाही म्हणता येईल, म्हणजे जस्ट लाईक इतकी पण खास वगैरे हां. तर मी म्हणत आहे की फिल्म इतकी जास्त गजब नव्हती. त्यामध्ये फिल्ममध्ये चांगले फॅक्ट म्हणजे एवढेच होते का राजकुमार रावची ॲक्टिंग, लोकेशन वॉज काइंड ऑफ लाईक अ रिअली अमेझिंग. या म्हणजे ज्याप्रमाणे त्यांनी लोकेशन वापरले गेलं आहे, इट वॉज लाईक रिअली ग्रेट. खेड्यातलं राजस्थानमधलं गाव कशाप्रमाणे असते बहुत चांगल्याने दाखवण्यात आलं आहे ह्या फिल्ममध्ये. आणि इट वॉज लाईक अ रिअली नाईस थिंग, मला खूप आवडलं आहे. आणि अनदर दॅट फिल्ममध्ये अजून काय आवडलं आहे, गाणे वॉज रिअली ट्रिमेंडसली गुड, बहुत गजब आहे. इट वॉज लाईक अ पार्टी सॉन्ग. आणि देन अजून तसं काही खास तर इल्ले कुछ भी नाही. हॉरर आहे बट फर्स्ट टाइमसाठी. नेक्स्ट टाइम जर मी पण पाहीन ना तर मला पण भीती न वाटेल. या आणि आय वॉज रिअली स्केअर्ड ऑफ एव्हरीथिंग, म्हणजे मी प्रत्येक गोष्टीला भीतो. सो इट वॉज लाईक अ रिअली scared for me, but I didn't scared. Yeah. For next time I'm watching this movie. आणि yes, that's it. 35 एपिसोड नाही हा, just like ना 35 एपिसोड. I don't know. जेवण झाल्यावर समजा जर मला पुन्हा बोलायचं असेल तर बोलेन मी, बट I don't think I won't be able to. भूक लागली आहे, एनर्जी कमी आहे. जेवण नाही केलं सकाळी जेवण नाही केलं म्हणजे भूषण सरांचा वाढदिवस होता. सो ऑफिसमध्येच केक वगैरे खाल्ला आणि देन त्याच्यानंतर मग त्या लोकांसोबतच जेवलो. देन रिअलाइज झालं घरी येऊन आपण पुन्हा जेवू. सो नॉट गुड फॉर मी. लिटरली मी थोडंसं कमीच जेवून राहिलो आहे, मोर दॅन कमी. या अँड दिस इज एंड. दिस इज द 35 एपिसोड. दिस इज माय 35 एपिसोड नंबर 1280, 70, whatever. I name it. And आजची तारीख आहे 11 सप्टेंबर. 11 आहे का? 10-11 सप्टेंबर. And this is it. Thank you.